माजलगाव धरणाची आज पहाटेची आकडेवारी समोर आलेली आहे। या पहाटेच्या आकडेवारीनुसार माजलगाव धरणामध्ये खूप मोठा असा बदल झालेला आहे। नेमका माजलगाव धरणामध्ये काय बदल झालेला आहे, धरण एकूण किती टक्के भरलेलं आहे आणि धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने सुरू आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यासाठी महत्त्वाचे धरण असलेले माजलगाव धरणामध्ये सध्या पाण्याची आवक जर पाहिली तर तुफान पाण्याची आवक सुरू असल्याचं आलेल्या आकडेवारीनुसार आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बिंदुसरा नदीपात्र, सिंदपना नदीपात्रासह उपळी नदीपात्रातून माजलगाव धरणामध्ये तुफान पाण्याची आवक सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून गेल्या 24 तासापैकी जर या पाण्याची आवक पाहिली तर 11,700 क्युसेस इतक्या वेगाने माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील या आकडेवारीमधून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे माजलगाव धरण जे आहे ते आज आलेल्या पहाटेच्या आकडेवारीनुसार 77.50% इतकं भरलं असल्याचं ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। ह्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये जर उपयुक्त पाणीसाठा पाहिला तर 240.80 दलघमी इतका झाल्या असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। माजलगाव धरण क्षेत्रामध्ये तुफान पाऊस पडत असल्यामुळेच माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये देखील वाढ झाली असल्याचं आपल्याला ह्या आकडेवारीमधून आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे माजलगाव धरण जे आहे ते आता आलेल्या पहाटेच्या आकडेवारीनुसार 77.50% इतकं भरलं असल्याचं ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवकमध्ये आता वाढ होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे, कारण गेल्या 24 तासापासून माजलगाव धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावित असल्यामुळे माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असल्यामुळेच माजलगाव धरणाच्या टक्केवारीमध्ये देखील वाढ होत आहे। पहाटेच्या आलेल्या आकडेवारीनुसार माजलगाव जे धरण आहे ते 77.50% इतकं भरलेलं आहे। माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।